शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. पुण्यामध्ये आजोबाकडूनच 9 वर्षाच्या नातीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न. शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. पर्वती परिसरातील संतापजनक प्रकार. मुलीची आई मजुरी करत असल्यामुळे आजोबाकडे ठेवलं होतं. नराधमाला बेड्या ठोकण्यात आल्या. ग्रामस्थांकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे, ग्रामस्थांची मागणी. स्वतः लक्ष घालून पाठपुरावा करणार, मुख्यमंत्र्यांचं ग्रामस्थांना आश्वासन. पुण्यामध्ये लव्ह जिहादचा प्रकार समोर. तरुणीवर वारंवार अत्याचार करून धर्मांतरासाठी दबाव. भोकरदनच्या वालसावंगी गावातला प्रकार. पीडित तरुणीच्या तक्रारीवरून पारध पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. बीडच्या केज तालुक्यामध्ये अंगणवाडीमध्ये मदतनीस महिलेला गुंगीचं औषध देऊन अत्याचार. आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार केला अत्याचार. नराधमाला 2 दिवसांची पोलीस कोठडी. अहिल्यानगरमध्ये हुंड्यासाठी छळाला कंटाळून विवाहितेची विहिरीमध्ये उडी मारून आत्महत्या. राहता तालुक्यातील एकरुखेमधली घटना. घराच्या बांधकामासाठी सासरकडनं 4 लाखांची मागणी केली होती. पतीसह सासू सासरे अटकेत. परभणीमध्ये हुंड्यासाठी पतीकडनं पत्नीवर चाकू हल्ला. प्लॉट खरेदीसाठी महेरून 2 लाख आणण्याची मागणी करत छळ. हल्ल्यामध्ये हिना खान पठाण जखमी. पतीसह 4 विरोधात गुन्हा दाखल. एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर मातोश्रीवरून खासदार संजय दिना पाटलांना फोन. पत्नीच्या तब्येतीची विचारपूस. याआधी शिंदेंकडून दिना पाटलांच्या पत्नीची रुग्णालयामध्ये भेट घेत विचारपूस. दोघांनी एकाच कारमधून प्रवासही केला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज राज्यसभा खासदारकीचा राजीनामा देणार. संध्याकाळी उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांची भेट घेणार. दिल्ली दौऱ्याच्या दरम्यान काही वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. राज्यातील अधिकाऱ्यांना हिंदी भाषा सक्तीची. राज्य सरकारच्या निर्णयाला मराठी अभ्यास केंद्राचा निर्णयाला विरोध. तर सरकारी अधिकाऱ्यांची होणारी हिंदी भाषा परीक्षेला स्थगिती. मंत्री उदय सामंत यांचा निर्णय. तर कधी पूर्ण सरकार. भाजपच्या 240 पैकी प्रत्येक 6वा खासदार मतचोरी करून आलेला आहे. हरियाणामध्ये तर संपूर्ण सरकारच घुसखोरांचं. राहुल गांधी यांचा आरोप. थलपती विजय यांचा सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांना पत्र. उद्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार. सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसचा TVK पक्षाला पाठिंबा. आसाम सरकारचा 12 मे रोजी शपथविधी होण्याची शक्यता. हिमंता बिस्वा शर्मा हे आसामचे मुख्यमंत्री होणार. शपथविधीच्या आधी भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक. बैठकीत विधिमंडळ नेता निवडला जाणार. लातूरसह धाराशिव जिल्ह्यात पेट्रोल डिझेलचा पुरवठा हळूहळू पूर्वपदावर. वाहनांची पंपांवर गर्दी. नागपुरात मात्र इंधन साठा संपला. कंपन्यांकडून नियमित पुरवठा होत नसल्यामुळे काही पेट्रोल पंप बंद. जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात 2,900 तर चांदीच्या दरात 7,000ची वाढ. सोनं GST सह प्रतितोळा 1,55,221 रुपयांवर. चांदीसाठी प्रति किलो 2,58,350 रुपये मोजावे लागतील. गोंदियासह भंडारा, जालना, यवतमाळमध्ये अवकाळी पावसानं पिकं उद्ध्वस्त. कापणीला आलेल्या धान पिकाचं देखील मोठं नुकसान. तात्काळ पंचनामा आणि नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी. FDAच्या तपासात कलिंगडामध्ये कोणतीही भेसळ आढळली नाही. अन्नामधील विषबाधेमुळे डोकाडिया कुटुंबियांचा मृत्यू नाही. मुंबईच्या पायधुनी परिसरातील मृत्यू प्रकरणात माहिती समोर. फॉरेन्सिक अहवालानंतरच नेमकं कारण स्पष्ट होणार. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.